नमस्कार मित्रांनो. तर गेल्या आठवड्यात हा बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक चालू होता. म्हणजे फॅमिलीतले सगळे लोक भेटायला येणार होते असा आठवडा चालू होता. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊसुद्धा भावूक झाले. मी पण एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे. प्रभू शेळकेच्या वडिलांचे ते शब्द ऐकून भाऊच्या धक्क्यावर भावूक झाले रितेश देशमुख. बिग बॉस मराठी सीझन 6 आता त्याच्या फिनालेच्या दिशेने वाटचाल करत आहे. दर आठवड्याला होणाऱ्या भाऊचा धक्का या विशेष भागात प्रेक्षकांना नवनवीन वळणे पाहायला मिळत आहेत. परंतु यंदाच्या आठवड्यात या मंचावर सुरुवातीलाच एक अत्यंत भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे संचालक रितेश देशमुख स्वतः यावेळी खूपच भावूक झाले. घरातील फॅमिली वीकच्या निमित्ताने सर्व सदस्यांच्या कुटुंबाविषयी चर्चा सुरू असताना हा प्रसंग घडला. रितेश यांनी सर्व स्पर्धकांशी संवाद साधला असता प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवा कोपरा यावेळी उघडकीस आला. या पर्वामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते प्रभू शेळके या स्पर्धकाच्या कुटुंबियांच्या भेटीने. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच प्रभूच्या वडिलांनी लेकाला घट्ट मिठी मारली. आपल्या मुलाशी बोलताना ते म्हणाले की बाहेर शेतीची कामे सुरू आहेत, ती सगळी कामे सोडून मी तुझ्यासाठी इथे आलो आहे. शेतीसारख्या महत्त्वाच्या कामाला बाजूला ठेवून मुलासाठी आलेल्या वडिलांच्या भावनांनी केवळ प्रेक्षकांचीच नव्हे तर रितेश देशमुख यांचंही मन जिंकलं. आणि आता हे खरं आहे बरं का मित्रांनो, कारण शेतीची कामं म्हणजे आता मी पण सोलापूरकडचे आहे तर आणि पण मुंबईमध्ये राहते, पण सोलापूरकडचे असल्यामुळं तिकडं कसं एनी टाईम म्हणजे 12 महिने शेती चालू असतात शेतीची कामं. तर त्याच्यातून वेळ काढणं म्हणजे मुश्किल असतं आहे. आणि तिकडची लोकं म्हणजे नाहीत बाहेर पडत, शेतात काम करणारी लोकं कुठं जात नाहीत वगैरे. तर प्रभूच्या वडिलांचे हे शब्द ऐकल्यानंतर रितेश देशमुख यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी दाटून आल्या. भारावलेल्या स्वरात त्यांनी सांगितले की मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. मीही शेतकरी कुटुंबातूनच आलो आहे. माझी आई आजही शेतीची कामे करते. तिला शहरात राहायला आवडत नाही, त्यामुळे ती बाभळगाव येथेच राहते. वर्षातील 10 महिने ती गावीच असते आणि शेतीची कामे पाहते. आपल्या आई आणि कुटुंबांविषयी बोलताना रितेश यांच्यातील साधेपणा आणि मुलांशी असलेले त्यांचे नाते पुन्हा एकदा प्रेक्षकांना भावले. रितेश देशमुख हे महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत. असे असले तरी देशमुख कुटुंबाने आजही आपली शेतीची परंपरा जपली आहे. आणि खरंच बरं का मित्रांनो, शेतीशिवाय काही नाही बरं का. आज सगळ्या परिस्थितीत सगळे उपाशी राहू शकतात. सगळ्यांवर परिस्थिती आली ना की त्यांना खायला प्यायला मिळत नाही, पण शेतकरी हा एकच असा माणूस आहे की तो कधीही उपाशी मरू शकत नाही किंवा उपाशी राहू शकत नाही. असं आहे. शेती आहे म्हणलं की, शेती करतोय म्हणलं की तो कशा नाही कशा पद्धतीनं तो जगतोच. रितेश यांच्या करिअरमध्ये त्यांना कुटुंबाची मोठी साथ मिळाली, तर त्यांचे 2 भाऊ वडिलांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. रितेश देशमुख यांचा हा साधेपणा आणि आपल्या मातीशी असलेली त्यांची नाळ खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्यांनी आपली कौटुंबिक मूल्य आणि शेतीचा वारसा विसरलेला नाही, ही बाब खरोखरच प्रेरणादायी आहे.